नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। दिघा विष्णुनगरमध्ये प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती साजरी। भारतीय बौद्ध महासभा शाखा विष्णुनगर दिघा येथे राजा प्रियदर्शी सम्राट अशोक यांची जयंती साजरी करण्यात आली। तथागत बुद्धांच्या धम्माला इसवी सनाच्या 304 वर्षापूर्वी सर्वप्रथम सम्राट अशोक मौर्य यांचे राजाश्रय दिला। त्यासाठी स्वतःची मुलगी संघमित्रा व मुलगा महेंद्र यांना धम्मकार्यासाठी दान दिले। तथागत बुद्धांचे विचार व कार्य स्मरणात राहावे म्हणून स्वतः 84,000 स्तूपांची निर्मिती केली। त्यांनी माणसासोबतच पशुपक्ष्यांच्या अन्नपाणी आरोग्याची व्यवस्था केली होती। एवढेच नव्हे तर पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्षांच्या रक्षणाचे सुद्धा कायदे केले होते। म्हणून त्यांचा कार्यकाल स्वर्णकाल म्हणून जगात ओळखला जातो, असे विचार सविता ढवळे यांनी व्यक्त केले। त्या प्रियदर्शी सम्राट अशोक जयंतीनिमित्त मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या। सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुष व राजा प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय गायकवाड हे होते। सदरील कार्यक्रमाला विभागातील महिला पुरुष शालेय विद्यार्थी यांची विशेष उपस्थिती होती। सूत्रपठण राहुल देशमाने यांनी केलं। सूत्रसंचालन सिद्धांत शेजवळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन रूपचंद कांबळे यांनी केलं। कॅमेरामॅन अस्वजित वाघमारे सोबत रवी पी ढवळे सर, दिघा, नवी मुंबई। बुद्धं शरणं गच्छामि, तुभ्यं धम्मं शरणं